नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी फर्स्ट राऊंड या ठिकाणी लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मेसेज जे तुम्ही स्क्रीनवर पाहता ते मेसेजही यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेले आहे तर त्यांचा नंबर लागला अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समजू शकतो. तर आता या ठिकाणी आपल्याला गरज असते अलॉटमेंट लेटरची. म्हणजेच अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला समजणार आहे की कोणत्या ट्रेडला आणि कोणत्या ITI मध्ये नंबर लागलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रोसेसची माहिती मिळेल. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या लॉग इन पेजला यावं लागेल. आता याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन साठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे इंटर रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसतोय कॅप्चा जशाचा तसा तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण लॉग इन करून घेऊ. मित्रांनो, लॉग इन केल्याच्या नंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी जस्ट आपल्याला जो काय डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डला जर व्यवस्थित आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे ऍडमिशन ऍक्टिव्हिटी. आता या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला आपल्याला क्लिक करायचं आहे. जसंही आपण ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करता आता या ठिकाणी ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अलॉटमेंट लेटर दिसते तर अलॉटमेंट लेटर या टॅबला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या अलॉटमेंट लेटर टॅबला क्लिक करता तर संपूर्ण माहिती तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. अलॉटमेंट डिटेल्स मध्ये जर आपण बघितले तर तुमचं संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे तुमचं नाव, तुमचं आडनाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ वगैरे संपूर्ण माहिती राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन इन्स्टिट्यूट नेम म्हणजेच या ITI ला तुमचा नंबर लागलेला आहे. ज्या ITI चा नंबर लागलेला आहे तुम्हाला याची माहिती तुम्हाला या टॅब मध्ये या ठिकाणी शो होणार आहे. आता आपल्याला जाणून घेऊया थोडंसं कोणता ट्रेड लागला आणि कशा पद्धतीने ते आपल्याला थोडंसं कसं चेक करता येईल. तर जसंही आपण थोडंसं स्क्रोल डाऊन केलेलं आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ट्रेड अलॉटमेंट डिटेल्स अशा प्रकारची माहिती आलेली आहे. तर बघा अलॉटमेंट राऊंड हा जो काय आहे तो पहिल्या राऊंड मध्ये या ठिकाणी नंबर लागलेले आहे. त्यानंतर प्रिफरन्स नंबर पहिला आणि या ठिकाणी जो कॅटेगरी आहे ते होम डिस्ट्रिक्ट OBC मधून या ठिकाणी कॅटेगरी आहे आणि जो ITI ला नंबर लागलेला आहे तो ITI चा कोड या ठिकाणी दर्शवतो. त्यानंतर नेम ऑफ ट्रेड अलॉटेड म्हणजेच या ट्रेडला तुमचा नंबर लागलेला आहे. म्हणजेच या इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी तुमचा नंबर लागलेला आहे. आता तुमचा ज्या ट्रेडला नंबर लागला असेल तर या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे आणि नेम ऑफ ITI अलॉटेड या ठिकाणी अशा प्रकारचा आल्याच्या नंतर हा जो काय तुम्हाला या ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे तर त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्म करून घ्यायचा आहे. म्हणजे त्या ITI मध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश निश्चित करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही प्रवेश निश्चितीसाठी जाता त्यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही कन्फर्मेशन साठी डॉक्युमेंट घेऊन गेलेले आहेत त्याच पद्धतीने आता या ठिकाणी संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटचा जर विचार केला तर संपूर्ण ओरिजिनल म्हणजे तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट असो, TC असो, त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट असेल, डोमासाईल सर्टिफिकेट असो, उत्पन्न असतील म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर हे अलॉटमेंट लेटर आणि तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म त्यासोबतच तुमची जर कास्ट कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमियर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमियर वगैरे. आता हे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेल माहितीमध्ये मिळणारच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अलॉटमेंट लेटर जे काय ते डाउनलोड सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला जनरल अलॉटमेंट स्लिप या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या टॅबला क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या डाउनलोड टॅब मध्ये या ठिकाणी अलॉटमेंट लेटर हे डाउनलोड होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सिंपल स्टेजनं तुमचा जो काय अलॉटमेंट लेटर आहे ते अलॉटमेंट लेटर तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. आता एक काळजी या ठिकाणी घ्यायचं आहे हा प्रिफरन्स नंबर. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या प्रिफरन्सला नंबर लागलेले आहे तर त्यांना ऍडमिशन घेणं हे कंपल्सरी राहणार आहे. म्हणजे तुमचा जो काय नंबर आहे ते आता या प्रिफरन्स नंबरनुसार जर 1 मध्ये जर लागला असेल तर तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये किंवा दुसऱ्या तिन्ही राऊंड मध्ये तुमचा नंबर लागणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 पेक्षा जास्त प्रिफरन्स नंबर जर दिसत असेल तर त्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक राहणार आहे. तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा न घेऊ शकता. तुम्हाला जर तो ट्रेड आवडला तर तुम्ही घेऊ शकता, नाही आवडला तर तुम्ही दुसरा ट्रेड लागण्याची
वेट करू शकता. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे, जर तुमचा या ठिकाणी आज जर तुम्ही हा जर ट्रेड लागलेला सोडलं, तर तुम्हाला नेक्स्ट राउंडच्या नंतर जरी तुम्ही सांगितलं, की मला पहिल्या राउंडमध्ये लागलेला नंबर जो काय आहे तो ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं, तर तो तुम्हाला मिळणार नाही. जे याची डेट आहे, ते डेट या ठिकाणी आपण ऑलरेडी पब्लिश केलेली आहे, ज्यामध्ये या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आता या ठिकाणी एक काळजी करायची गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स नंबर 1 चा नंबर लागला असेल, तर त्यांना आय-टी-आयमध्ये प्रवेश घेणं कंपल्सरी राहणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी प्रवेश नाही घेतलात, तर तुम्हाला पुढच्या तिन्ही राउंडमध्ये नंबर लागणार नाही. म्हणजे तुम्हाला त्या राउंडमध्ये तुम्हाला या ठिकाणी चान्स देण्यात येणार नाही. तर मित्रांनो, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नंबर लागलेले आहेत, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. त्यानंतर परत एकदा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन, मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस अशा पद्धतीने तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जे आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे कशा पद्धतीने पाहायचं या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली सुद्धा होती. या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी अलॉटमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे, ज्यामध्ये तुमचं जे आय-टी-आयचं नाव दिसणार आहे आणि ट्रेड दिसणार आहे आणि तुमचा प्रिफरन्स नंबर किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता हे संपूर्ण माहिती आल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही आय-टी-आयमध्ये जाऊन प्रवेश घेता, तर आपला प्रवेश घरी आल्याच्या नंतर चेक करून घ्यायचं की आपला प्रवेश हा कन्फर्म झाला किंवा नाही. तर त्यावेळेस जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा ॲडमिशन स्टेटस. आता ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर होईल, त्यावेळेस तुम्हाला हा टॅब चेक करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या कॉलेजचं नाव दिसणार आहे. म्हणजे आपला जो ट्रेड आपणला केलेला आहे, तोच ट्रेडला आपला प्रवेश झाला का किंवा अदर ट्रेडला या ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे, ते या ठिकाणाहून तुम्ही चेक करू शकता. म्हणजेच या ठिकाणी तुमचा जो काय ॲडमिशन स्टेटस आहे, यामध्ये तुम्ही कोणत्या कॉलेजला आहे, कोणत्या ट्रेडला आहे, त्याच्यानंतर ॲडमिशन केलेली जी काही कॅटेगरी ते कॅटेगरी आणि ॲडमिशन झालेली डेट याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ॲडमिशन स्टेटसमध्ये दिसणार आहे. त्यानंतर जर तुम्ही कॉलेजला गेलं, कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर काही कारणास्तव जर तुमचा जर या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट झाला, तर रिजेक्ट करण्याचं काय रिझन आहे ते कॉलेज तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करेल. जरी तुम्हाला त्या ठिकाणी जर सांगितलं नसेल, तर या ठिकाणी डेफिनेटली ते रिझन या ठिकाणी मेन्शन करून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येईल. म्हणजे तुमचं ॲडमिशन हे रिजेक्ट केलं जाईल. जर तुम्हाला अशा कोणत्या विद्यार्थ्यांना जर होत असेल, तर या ठिकाणी तुमचा स्टेटसमध्ये चेक करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचं स्टेटस तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, या आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये आता विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की टाइम टेबलच्या अगोदरच या ठिकाणी एस-एम-एस आलेले, तर काळजी करायची गरज नाही. आता डी-बी-टी या ठिकाणी अपडेटमध्ये काम करत आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 दिवस अगोदरच जर याची माहिती मिळाली, तर तुम्ही प्रवेश घेण्यासाठी तत्पर राहणार आहात. आता प्रवेशासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी या ठिकाणी व्हिडिओ पब्लिश केला होता. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज आला नाही, तर त्यांनी या ठिकाणी वेट करायचंय. तरी एकदा तुमच्या खात्रीशीर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट स्टेटसमध्ये येऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. काय होतं, एखादी वेळेस विद्यार्थ्यांना मेसेज येत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी मेसेज नाही आला म्हणून आपल्याला नंबर नाही लागला असं न धरता विद्यार्थ्यांनी एक वेळेस ऑनलाईन पद्धतीने चेक करून घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मेसेज आलेले तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपलं प्रवेश प्रक्रिया कन्फर्म करून घ्यायची आहे, म्हणजेच प्रवेश निश्चिती करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या आय-टी-आय प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.